Hello students, look at example 7 in practice sheet 4.1. Here diagram is given and by observing it we have to solve the given example. Here triangle ABC is the given triangle and point G is the centroid of triangle. Okay, now to solve the given example we have to use the property of centroid. We know the centroid of a given triangle divides each median in the ratio 2:1. Okay. So using this property we will solve the given example. Now first, if length RG equal to 2.5 then CG equal to what? आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. लेंथ GC RG equal to ही जी व्हॅल्यू आहे RG 2.5 and we have to find out length GC. Okay, so to find out the length GC we have to use this property of centroid. So we will solve example. Solution from figure length CG किंवा GC म्हणू याला, length GC divide by length RG, that means length GC is to length RG. GC आणि RG ह्या दोन पार्ट रेशिओ असतं 2:1 बिकॉज ऑफ प्रॉपर्टी ऑफ सेंट्राइड. ओके, नाउ पुट दी व्हॅल्यू RG इक्वल टू, सो GCची व्हॅल्यू दिली नाही, आपण याला x पकडू अँड RG इक्वल टू आहे 2.5 इक्वल टू 2:1. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we have get x into 1 equal to 2 into 2.5, that means x equal to 2 into 2.5 means 5.0. okay, so x कशासाठी घेतलं होतं आपण, लेंथ GC, that is length GC equal to 5. okay, now second, if length BG, आता बघा डायग्राममध्ये BG and GQ हे रेशिओ, हा सुद्धा रेशिओ 2:1 राहील. The length BG is given, length BG is to length GQ from figure, length BG 2 आणि हा पार्ट 1 राहील. 2:1 हे रेशिओ आहे. लेंथ BG याची व्हॅल्यू दिली आपल्याला 6. लेंथ BG is to length GQ equal to 2:1. so put the value given values. BG equal to, ही व्हॅल्यू मी डायग्राममध्ये लिहिली ती BGची व्हॅल्यू नाही, 2:1 हे रेशिओ लिहिलं आहे मी. BGची व्हॅल्यू दिली आपल्याला 6. सो पुट हिअर 6 अँड GQ काढायची आहे म्हणून x लिहू आपण इथे इक्वल टू 2:1. सो टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन हिअर 2 into x equal to 6 into 1. okay, that means x equal to 6 into 1 will be 6 divided by 2. हे इंटू इकडे आहे, उजवीकडे गेल्यानंतर इंटू आहे तर काय होईल, डिवाइड, अँड 2 1 2 and 2 3 6, that means x equal to 3. x कायसाठी घेतलं होतं आपण, लेंथ GQ, सो लेंथ GQ equal to 3. नाव आता आपल्याला काय विचारले, ते लेंथ BQ विचारलं आहे. BQ म्हणजे ही लेंथ B पासून Q पर्यंत. फ्रॉम फिगर BG प्लस GQ इक्वल टू BQ. ओके, सो फ्रॉम फिगर लेंथ BG प्लस लेंथ GQ दिसतंय ना, GQ इक्वल टू लेंथ BQ. we have to find out here length BQ. so put this value, length BG equal to 6 दिसतं आहे, 6 प्लस लेंथ GQ आताच काढलं आहे आपण 3 इक्वल टू लेंथ BQ. ओके, सो लेंथ BQ equal to 9. In this way we have to find out values. Here length CG equal to 5.
आता थर्ड एक्झाम्पल बघा. इफ लेंथ ए पी इक्वल टू 6, ही जी ए पी लेंथ ए पी म्हणजे टोटल लेंथ दिली आहे 6. ओके. नाव फाइंड आउट लेंथ ए जी अँड लेंथ जी पी. आता ए पासून जी पर्यंत आहे ए जी, याला आपण एक्स घेऊ. टोटल लेंथ आहे 6 म्हणजे जी पी बरोबर काय होईल मग 6 मायनस एक्स. समजते ना. फ्रॉम फिगर ए जी प्लस जी पी इक्वल टू ए पी. सो लेट ए जी इक्वल टू एक्स, दॅट मीन्स जी पी इक्वल टू 6 मायनस एक्स. किंवा आपण इथे लिहू सोल्युशनमध्ये. फ्रॉम फिगर लेंथ जी पी इक्वल टू लेंथ ए जी प्लस लेंथ ए पी पाहिजे. लेंथ ए पी इक्वल टू लेंथ ए जी प्लस लेंथ जी पी. ओके. नाव ए पी इक्वल टू 6, लेंथ ए जी इक्वल टू एक्स घेतलं आहे आपण, एक्स प्लस लेंथ जी पी. सो हे एक्सला आपण इकडे नेलं डावीकडे तर काय होईल मायनस एक्स होईल. सो 6 मायनस एक्स इक्वल टू इकडे राहिलं लेंथ जी पी. दॅट मीन्स लेंथ जी पी इक्वल टू 6 मायनस एक्स. ओके. नाव फ्रॉम फिगर लेंथ ए जी, इथे पुन्हा लेंथ ए जी इज टू लेंथ जी पी इक्वल टू 2:1. ओके. सो लेंथ ए जी इज टू लेंथ जी पी इक्वल टू 2:1 because property of centroid. Now put the values. Length AG, you have length AG equal to x. So here put x divided by length GP. GP equal to 6 minus x. So put this value here, 6 minus x equal to 2:1. By taking cross multiplication, we will get x equal to 2 into 6 minus x. समजता है ना क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 into 6 minus x. That means x equal to 2 into 6 will be 12 minus 2 into x, 2x. ओके. नाव 2xला आपण डावीकडे आणू म्हणजे काय होईल x प्लस मायनस आहे तर प्लस 2x इक्वल टू 12. x plus 2x, that means 3x equal to 12. So x equal to 12 divided by 3, 3 1 चा 3, 3 4 चा 12. that means x equal to 4. x कशासाठी घेतलं होतं आपण ए जी. सो लेंथ ए जी इक्वल टू 4. Okay. Now GP. Now length GP equal to, we have here length GP equal to 6 minus x. 6 minus x. Now put the value of x. x ची व्हॅल्यू काय आली आपली 4. सो 6 minus 4 equal to 2. So length GP equal to 2. In this way we solve this example. Okay. Now write it in your copy. Okay.